Welcome to all dear student. So today we will discuss on the redox reaction. So in the redox reaction terms, that is redox, what is the meaning of the redox? तर आपण थोडक्यात रिडॉक्स रिॲक्शन बद्दल जाणून घेऊ. काय रिडॉक्स रिॲक्शन असतो. ओके, आता हा जो शब्द आहे रिडॉक्स, हा शब्द आलाय दोन वर्ड्सनी मिळून तो एक वर्ड तयार झालेला आहे रिडॉक्स. ओके, आता आपल्या डोक्यात येते की रेड ऑक्स म्हणजे सिम्पली ह्या अशा पद्धतीनं काहीतरी रेड ऑक्स म्हणजेच लाल कलरचा ऑक्स असेल. ओके, तर तसं काही नसून पहिला क्वेश्चन आपला अराईज होतो, व्हॉट इज रिडॉक्स रिॲक्शन. ओके, so first of all, redox reaction means, that is the word mainly develops from the two words, that is the red means reduction and ox means oxidation. Okay, so that is called as the redox reaction. The reduction and oxidation takes place simultaneously, that is called as the redox reaction. आता आपल्याला माहित आहे की जिथं कुठं ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते तिथं रिडक्शन रिॲक्शन होत असते, म्हणून त्याला म्हणतात whenever there is the oxidation reaction there is always the reduction reaction. ओके, तर काय गरज आहे की रिडॉक्स रिॲक्शन शिकायचं आपल्याला. ओके, तर ह्याच्यामध्ये पहिला दुसरा क्वेश्चन आपल्याला राईज होतो, वाय स्टडी ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. ओके, आता आपल्याला बेसिकली माहीत आहे इन डेली लाईफमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही रिडॉक्स रिॲक्शन दिसून आलेले बघितले आपण. ओके, तर पहिली रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस आपल्याला माहीत आहे, फोटोसिंथेसिस म्हणजे काय, a green plant it makes own food. Okay, so this is the process, is simply nothing but the photosynthesis. Okay, म्हणजे काय होतं, प्लांट्स जे आहेत ते सनलाईटला ऑब्झर्व करून त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेट्समध्ये आणि त्याचं O2 मध्ये कन्व्हर्जन होत असतं. ओके, तर इथे खाली रिॲक्शन दिलं आहे बघा मी, तर त्याच्यामध्ये काय कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटरची रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईटमध्ये जर केली तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स फॉर्मेशन होतं, म्हणजे C6H12O6 आणि O2 ॲज अ बाय प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होत असतं. ही काय सिम्पल इन प्लांटमध्ये होणारी सिंथेसिस, त्याला आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतो, आणि हा सिंथेसिससुद्धा रिडॉक्स रिॲक्शन दाखवतो. ओके, रिडॉक्स रिॲक्शन दाखवतो म्हणजे काय होत असतं, तर सिम्पली याच्यामधला ऑक्सिजन, हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ट्रान्सफर होऊन तिकडं जर जातो, हायड्रोजन ट्रान्सफर होऊन इकडे येतो, म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. ओके, तर याला म्हणतो आपण रिडॉक्स रिॲक्शन. आता पुढला टर्म्स बरेच अजून रिडॉक्स रिॲक्शन, अजून वेगवेगळे रिडॉक्स रिॲक्शन आपण बघितलं. त्याच्यामध्ये मेटल एक्स्ट्रॅक्शन आहे बघा, आयर्न फ्रॉम ओर, म्हणजे डायरेक्टली नॅचरली आपल्याला आयर्न मिळतो का, नाही, कारण ते ओर फॉर्ममध्ये असतो, त्या ओरचं कन्व्हर्जन आपण आयर्नमध्ये करतो. मग काय होतं असतं, तर फेरस ऑक्साईड फॉर्मेशन, म्हणजे फेरस ऑक्साईड जे फेरिक ऑक्साईड आहे ते फेरिक ऑक्साईड इन द नॅचरलमध्ये मिळतो, त्याची रिॲक्शन आपण जर कार्बनसोबत केलं तर आपल्याला फॉर्मेशन होतं प्युअर आयर्न. ओके, म्हणजे काय होतं इथं, या Fe2O3 वर रिड्यूस होतं, म्हणजे काय होतं Fe2O2 हे काय होतं, रिडक्शन रिॲक्शन दाखवते आणि कार्बन हे ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवते. म्हणजे काय होतं, आता पुढे आपल्याला बघायचं आहे की ऑक्सिडेशन, व्हॉट इज ऑक्सिडेशन, व्हॉट इज रिडक्शन, ऑल दीज आर द थिंग्स वी विल सीन इन द नेक्स्ट स्लाइड. ओके, परत आपल्याला माहीत आहे रस्टिंग. रस्टिंग म्हणजे सिम्पली माहीत आहे आपल्याला, कोरोजन, रेस्पायरेशन, कंबशन, देर इज ऑलवेज अ रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे जिथं कुठं आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेली दिसते तिथं रिडक्शन रिॲक्शन सुद्धा होत असते, त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ओके, बऱ्याच ज्या व्हेकल्स आहेत, मोटर्स व्हेकल्स आहेत, त्याच्यामध्ये बॅटरी सेल असते, बॅटरी लीडची बॅटरी असते, त्या बॅटरीजमध्ये सुद्धा एक ॲनोड कॅथोड अशी पोल असतात. ओके, ॲनोड म्हणजे काय, ॲनोड काय करतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करत असतो, म्हणून आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. कॅथोड काय करतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतं, म्हणून त्याला आपण रिडक्शन म्हणतो. मग आता पुढे वन बाय वन आपल्याला बघायचं आहे की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑल थिंग्स आपल्याला वन बाय वन बघायचे. ओके, त्याच्यानंतर टर्म्स बघा, आता आपल्याला क्लासिकल थिअरी बघायचं आहे. म्हणजे क्लासिकल थिअरीमध्ये आपण काय बघणार आहोत, तर क्लासिकल थिअरीमध्ये आपण बघतो की काय डेफिनेशन आहे पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनची. तर ऑक्सिडेशन हा जो टर्म आहे तो टर्म्स याची डेफिनेशन अशी आहे की ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन, किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचे ॲडिशन होणे म्हणजेच ऑक्सिडेशन. ओके, दुसरी डेफिनेशन आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सबस्टन्स. ओके,
तर जे काही ॲडिशन होतं ऑक्सिजनचं किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडचं ॲडिशन होत असतं तशा कंपाऊंड्सला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, मी ऑलरेडी मागच्या लेक्चर्समध्ये आपण सांगितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, टेंडन्सी टू ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मग ज्याच्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी असते त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला रिडक्शन बघायचं आहे. आता रिडक्शन टर्म्स काय, त्याच्याच अपोजिटमध्ये टर्म्स आहे. ऑक्सिडेशन जिथं होतं ते थोडं रिडक्शन होतं, म्हणजे काय होतं, एक जण ॲड करत असेल तर एक रिमूव्ह करत असतो. ओके, म्हणजेच रिडक्शनमध्ये काय होत असतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, इथं काय होतं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, रिमूव्हल ऑफ काय होतं, परत इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतं, तिथं काय होतं, ॲडिशन होत होतं. परत आपण सेकंड पॉईंट जर बघितलं, सेकंड डेफिनेशन बघितलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होते, इथं काय होते, ॲडिशन ऑफ हायड्रोजन होते आणि ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट होतं. ओके, इथं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह झालं आणि इथं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झालं. म्हणजे ह्याला म्हणतो आपण सिम्पली होल ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, म्हणजे थोडक्यात त्याची डेफिनेशन. ओके, नेक्स्ट आपण टर्म बघू. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत, केमिकल इक्वेशन्स आहेत, ज्याच्या थ्रू आपल्याला समजेल की ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय होत असतं केमिकल रिॲक्शन्समध्ये. ओके, तर बाय युझिंग द मॅग्नीज दॅट इज द Mg, देर इज रिॲक्शन ऑफ O2, देर इज फॉर्मेशन ऑफ MgO. म्हणजे काय होतं, तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲड होत आहे. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲड होते म्हणजे सिम्पली ऑक्सिजन ॲड होते. ऑक्सिजन ॲड होणे म्हणजे काय होणे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, सेकंड टर्म आहे H2S, म्हणजेच H2S मध्ये आपल्याला O2 ॲड करायचा. म्हणजे H2S मध्ये जर O2 ॲड केलं, ॲड करतोय म्हणजे कोण करतोय ॲड, आपण O2 करतोय, म्हणजे सिम्पली काय झालं, ऑक्सिडेशन झालं. त्याच्यानंतर इथे एक रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन, म्हणजे प्रत्येक रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन होत असते. असं नाही की ह्याच्यामध्ये फक्त ऑक्सिडेशनच झालं आहे, ह्याच्यामध्ये फक्त ऑक्सिडेशनच झालं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही रिॲक्शन होत असतात. आता ह्याच्यामध्ये मिथेन गॅस आहे, तो मिथेन गॅसमध्ये आपण जर O2 गॅस मिक्स केला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्मेशन होतं. आता काय होते, कार्बनवर ऑक्सिजनची ॲडिशन होते. ओके, आणि ऑक्सिजन कोणासोबत जाते, परत हायड्रोजन सोबत जाते. म्हणजे काय, कार्बनवर ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली आणि ऑक्सिजनवर रिडक्शन रिॲक्शन झाली. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन हे दोन्ही एका रिॲक्शनमध्ये झाले, त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. आता पुढला टर्म आहे, इथं तर कुठला ऑक्सिजन नाही किंवा कुठला हायड्रोजन नाही, पण हे जे F2 आहे, हे जे फ्लोरीन आहे, ते फ्लोरीन काय करतो, ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲड होत आहे Mg मध्ये, म्हणजे काय झाली ही रिॲक्शन, ऑक्सिडेशन झाली ऑब्वियसली. ओके, आणि इथं सेम तसंच सल्फर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड आहे, सेम ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. त्याच्यानंतर हे सल्फर ऑक्सिडेशनमध्ये O2 ॲड होतं, परत ही ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. म्हणजे या सगळ्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमधून आपल्याला काय कळतं आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं ॲडिशन होणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन, किंवा ऑक्सिजनचं ॲडिशन होणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन. ओके, जर काही आता रिॲक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करतो, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह करतो, तर त्याच्यामध्ये हे ऑक्सिडेशन रिॲक्शन सुद्धा होते. म्हणजे काय, आता इथून हा Mg काय होत आहे, रिडक्शन देत आहे, हे Mg काय होते, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट हे रिमूव्ह होते, तर त्याला आपण सिम्पली रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. खाली एक मेन रिॲक्शन दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा हे जे पोटॅशियम्स आहेत, पोटॅशियमची संख्या 3 मध्ये, म्हणजे टोटल इथं 4 × 2 म्हणजे किती झाले, 8 झाले. ओके, तर इथं 6 आहे, तर इथं 2 जे पोटॅशियम्स आहेत ते O सोबत रिमूव्ह झाले, म्हणजे हे O सोबत आपल्याला बाय प्रोडक्ट फॉर्मेशन झालं. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन झालेली दिसून येते. म्हणजे एव्हरी केमिकल रिॲक्शन देर इज दी फॉर्मेशन ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. ओके, नेक्स्ट टर्म्स आपल्याला बघायचं, बघा रिडक्शन्सचे काही एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला मी सांगतो. तर दॅट इज सिम्पली नथिंग बट द इथिन इन द गॅसियस फॉर्मेशन, देर रिॲक्शन विथ H2 इन द गॅस फॉर्म, देर इज अ फॉर्मेशन ऑफ द इथेन. इट इज सिम्पली नथिंग बट द ॲडिशन ऑफ H2चं ॲडिशन होत आहे. ओके, H2चं ॲडिशन होते म्हणजे काय होते, रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन देते. ओके, बरं. तर त्याच्यानंतर परत हे HgCl2 याची रिॲक्शन आपण टीन क्लोराईड सोबत जर केलं तर मर्क्युरिक क्लोराईड आणि टीन क्लोराईड फॉर्मेशन झालं. म्हणजे काय झालं, इकडले क्लोराईड इकडे, इकडले क्लोराईड इकडे गेले, म्हणजे सिम्पली काय झालं, त्याच्यामध्ये त्या रिडॉक्स रिॲक्शन झाले, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची काय झाली, देवाणघेवाण झाली. ओके, तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. आर यू गेटिंग माय पॉईंट?
नेक्स्ट, आता पुढला टर्म आपल्याला बघायचा आहे ऑक्सिडेशन, सॉरी हां, आता बघायचं आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. आतापर्यंत आपण बघितलं की ऑक्सिजन दिला किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिली किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड लॉस झाला, ॲड झाला, ह्याच्यावरून आपण बघितलं. पण ऑक्सिडेशन रिॲक्शन हे अजून एका टर्मवर डिपेंड आहे. ती कुठली टर्म्स आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची, म्हणजे इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असते. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसं होत असतात? ज्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हकडे ट्रान्सफर होतात. कोणाकडून? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडकडून, लेसकडून मोरकडे होत असतात. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो? दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जिथं कुठं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं, जिथं कुठं आपल्याला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दिसतं, तर ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन काय सांगतं? ऑक्सिडेशन रिॲक्शन सांगतं. ओके. आणि दुसऱ्या हाफ रिॲक्शनमध्ये काय होत असतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं, म्हणजेच ते काय सांगतं? रिडक्शन रिॲक्शन सांगतं. ओके. आता एक एक्झाम्पल आपण इथं घेऊन बघू. तर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमध्ये आता ही एक एक्झाम्पल आहे सोडियमची रिॲक्शन आपण क्लोरीनसोबत जर केलं तर आपल्याला काय होतं? हे सोडियम हा न्यूट्रल फॉर्ममध्ये आहे, हा सुद्धा न्यूट्रल फॉर्ममध्ये आहे. न्यूट्रल फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये कुठलाच आयन्स फॉर्मेशन झालेलं नाही. ओके. पण ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतो या दोघाची, तर त्यावेळेस का आपल्याला काय दिसून आलं? 2Na+ आणि Cl-. ओके. आता प्लस आणि मायनस म्हणजे काय होतं आहे? याच्यामधला एक इलेक्ट्रॉन म्हणजे सोडियममधले काय झालं? एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, म्हणजे इलेक्ट्रॉन काय झालं? लॉस झाला. ओके. आणि क्लोराईडनं काय केलं? इलेक्ट्रॉन गेन केला. हे इलेक्ट्रॉन काय गेन केला, म्हणून त्याच्यावर काय चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. ओके. आता इथे एक इमेजमध्ये मी दाखवलं की ॲक्च्युली लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन कसं होतं. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं आहे म्हणून आपण त्याला प्लस फॉर्ममध्ये लिहिलं आहे, आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं आहे म्हणून त्याला आपण मायनस फॉर्ममध्ये. आता ॲक्च्युली कसं होतं? लॉस आणि गेन म्हणजेच काय सिम्पली, तर आपल्याला टर्म्स माहीत आहे की इलेक्ट्रॉनची ॲडिशन आणि रिमूव्हल होत असते. आपण आत्ताच टर्म बघितलं की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन होणे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणे म्हणजे रिडक्शन रिॲक्शन होणे. ओके. दुसरं एक एक्झाम्पल इथे दिलं आहे की सोडियमची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत जर केलं, सोडियम सॉलिड फॉर्ममध्ये आहे आणि ऑक्सिजन गॅसेस फॉर्ममध्ये आहे, तर सोडियमची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केली तर आपल्याला काय फॉर्मेशन झालेलं दिसलं? तर हे सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज झालेलं दिसलं. आता हे कसं दिसलेलं आहे? कारण सोडियम आणि ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. ओके. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असल्यामुळे याच्याकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करण्याची टेंडन्सी म्हणजे घेण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणून इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणजे याच्यावर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज येतो. ओके. आणि सोडियम दिलाय म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो असतो. ओके. हे अशा प्रकारे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर थेरीवर सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन सांगता येते. ओके. नेक्स्ट, what is the oxidizing agent and reducing agent? Oxidation reduction you already seen in the previous. There is loss of electron by any species, that is called as oxidation. Reduction is simply nothing, gain of electrons. Okay. नेक्स्ट, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? एजंट. ओके. जिथं जिथं रिडक्शन रिॲक्शन होते त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. म्हणजे एजंट आपण यूज करून आपण त्याला रिड्यूस करू शकतो, ऑक्सिडाइज करू शकतो. म्हणजे जिथं काही रिड्यूस रिॲक्शन होत असते बाय युझिंग द ऑक्सिडायझिंग एजंटनी यूज होत असतो, आणि जिथं किती ऑक्सिडाइज होत असतं तिथं काय होतं? रिड्युसिंग एजंटचा यूज होत असतो. ओके. आता खाली एक एक्झाम्पलमध्ये एक जस्टिफाय दिलं आहे आपण की जस्टिफाय दॅट द रिॲक्शन. आता याला जस्टिफाय करायचं आपल्याला. आता सोडियम आणि हायड्रोजन याच्यामध्ये आता बघितलात तर सोडियम आणि हायड्रोजनमध्ये हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड्स कोणता आहे? तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड्स हा हायड्रोजन आहे. म्हणून हायड्रोजनवर कोणता चार्ज येतो? मग निगेटिव्ह चार्ज येणार. ओके. म्हणजे काय होतं बघा, देर इज द अबो रिॲक्शन द फॉर्म ऑफ आयनिक कंपाऊंड्स विच मे बी ऑल्सो प्रेझेंट ॲज द Na+ and H-. ओके. So this is suggests that is simply nothing but there is sodium is a loss of electron loss. Okay. Loss of electron means oxidation. Okay. And here is the hydrogen atom, that is the gain of electron. There is simply nothing but the reduction. Okay. म्हणजे
ज्या रिॲक्शनमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असते तिथे आपण सिम्पली ऑक्सिडेशन म्हणतो आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असते तिथं रिडक्शन होते. म्हणजे ओव्हरऑल देर इज द रिॲक्शन अंडर द एक्झामिनेशन, देर इज सिम्पली नथिंग बट the reaction is automatically revealed the sodium oxide and the hydrogen sodium is oxidized and hydrogen is reduced. Therefore this reaction is the redox reaction. कळते? ओके, म्हणजे सिम्पली रिडॉक्स रिॲक्शन काय हे थोडक्यात आपल्याला कळालं. आता आपल्याला पुढचा टर्म्स बघायचा. आता पुढचा टर्म काय, कॉम्पिटिटिव्ह इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होत असतं बघा, याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, हू विल गिव्ह दी इलेक्ट्रॉन, कोण इलेक्ट्रॉन घेते. ओके, तर ते इट डिपेंड अपॉन द मेटल ॲक्टिव्हिटी सिरीज. तर मेटल ॲक्टिव्हिटी सिरीजवर हे डिपेंड आहे, त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजसुद्धा म्हणतो. आता ही काही सिरीज आहे, तर ही जितके काही वरी कंपाऊंड्स गेलेले आहेत ते मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत आणि इकडं जे खाली दाखवलं आहे ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. आता ही काय सांगतोय, तर आपल्याला एक रिॲक्शन करायचं, सिंपल काय करायचं आहे, एक बिकर घ्यायचं आहे, एका बिकरमध्ये आपल्याला कॉपर नायट्रेटचं सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे. कॉपर नायट्रेटचं सोल्युशन हे ब्लू कलरचं फॉर्मेशनमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक मेटल टाकायचं आहे, तो मेटल आहे झिंक. ओके, आता झिंक हे सिम्पली आपल्याला हे बघा, ह्या बिकरमध्ये ह्याच्यामध्ये आपण सोल्युशन घेतले कॉपर नायट्रेटचं, ह्याच्यामध्ये आपण जे रॉड डीप केलं आहे तो आहे झिंकचा. ओके, आता काय होतं बघा, झिंक हा सॉलिड आहे, म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे रॉड आहे, आणि हे कॉपर हे ॲक्वेस फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपण वॉटरमध्ये तयार केलेला आहे तो. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, झिंक हे न्यूट्रल फॉर्ममध्ये आहे, पण इथं जे झिंक फॉर्मेशन झालं आहे ते कशामध्ये फॉर्मेशन झाले, 2+ झाले. इथं काय फॉर्मेशन झालं, 2+ म्हणजे काय झालं हो, इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ओके, आणि ह्या कॉपरचं जे काही 2+ होतं त्याचं कन्व्हर्जन कॉपरमध्ये झालं, म्हणजे न्यूट्रलमध्ये झाले, म्हणजे काय झाले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ओके, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळं काय होत असतं, नेमकं काय होत असतं, तर इथं बघा चेंजेस आपल्याला दिसतात. हेच बिकर ज्यावेळेस आपण झिंक रॉड डीप केलं तर तेच बिकर, ब्लू कलरचं बिकर हा कन्वर्ट झाला कलरलेस फॉर्ममध्ये. म्हणजे काय झालं, रिडॉक्स रिॲक्शन झाली. बरं, म्हणजे काय झालं, हे झिंक काय केलं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलं, म्हणजे याच्यामध्ये काय झालं, ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. कॉपरमध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, रिडक्शन रिॲक्शन झाली. म्हणजे हे दोघांचं ऑक्सिडेशन रिडक्शन झाल्यामुळं काय झालं, ब्लू कलरचं जे सोल्युशन होतं ते कन्व्हर्जन झालं कलरलेस फॉर्ममध्ये. ओके, तर ही मेटल ॲक्टिव्हिटी सिरीजवर डिपेंड आहे. जर समजा आपण कॉपर सोल्युशन घेतलं आणि इथं वरी जर झिंक मेटल टाकलं तर ही रिॲक्शन होत असते. ओके, जर समजा आपण झिंक सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉपर डीप केलं तर ही रिॲक्शन होत नाही. ओके, म्हणून मेटल ॲक्टिव्हिटी सिरीज माहीत असणं खूप गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये झिंक हा मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे कोणापेक्षा, कॉपरपेक्षा. म्हणून हा कॉपर नायट्रेटसोबत ही झिंकची रिॲक्शन होत असते. ओके, कळतं एवढं. ओके, नेक्स्ट टर्म्स बघू. आता पुढला बघायचं बघा, ऑक्सिडेशन रिडक्शन हे येत आहे, म्हणजे काय आपल्याला माहीत असायला पाहिजे की ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय. ओके, ऑक्सिडेशन नंबर, व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर. So simply in the basic terms that is a breakdown of element and gives own charge. म्हणजे ज्यावेळेस त्याचा ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यावर एक स्वतःचा चार्ज तयार होत असतो त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही ऐकला असेल, प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर +1 +2 +3 असा असतो ना. तर ते सगळे कंपाऊंड्स हे काय असतात, त्याची ओन काय सांगतात, चार्ज सांगतात. ओके, it is assumed that there is a complete transfer of electron from less electronegative compound to more electronegative compound. ओके, आताच आपण बघितलं की लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह कंपाऊंड पासून मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कंपाऊंडकडे इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असते. ओके, आता हे झालं ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिडेशन नंबर बद्दल आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे की व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर अँड व्हॉट आर द रूल्स युजिंग फॉर द आयडेंटिफाय द ऑक्सिडेशन नंबर. आता पुढला एक बघायचं बघा आपल्याला, फॉर्मल चार्ज. आता ही ऑक्सिडेशन नंबर आणि फॉर्मल चार्जमध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, फॉर्मल चार्ज इज बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन इन द बॉन्ड दॅट ॲझ्युम्ड टू द शेअर्ड इक्वली. याच्यामध्ये इक्वली शेअरिंग होत असते फॉर्मल चार्जमध्ये आणि त्याच्यामुळं आपल्याला जो चार्ज मिळतो तो फॉर्मल चार्ज वेगळा असतो ना, ऑक्सिडेशन नंबर वेगळा असतो. आता एक्झाम्पलमध्ये इथं बघा कार्बन डायऑक्साईड आपण यूज केलं. तर कार्बन डायऑक्साईडचं फॉर्म्युला आपण असं काढू इथं. तर कार्बन डायऑक्साईडमध्ये
जर कार्बनचं जर आपण फॉर्मल चार्ज बघितलं तर 0 आहे आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर बघितलं तर 4 आहे. ओके, आता ऑक्सिडेशन नंबर आणि फॉर्मल चार्जमध्ये डिफरन्स काय असतो, इथे तुम्हाला एक छोटासा चार्ट दिला आहे फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी. QF म्हणजे काय, फॉर्मल चार्ज. ओके, इज इक्वल टू व्ही म्हणजे काय तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, कार्बनमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तेवढे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ लोन पेअर, त्याच्यामध्ये लोन पेअर किती आहेत तेवढे. आता हे बी म्हणजे काय, सिम्पली दी नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, म्हणजे नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत. आता बघा डिवायडेड बाय 2, याची जर आपण रिॲक्शन केलं म्हणजे आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ठेवलं कार्बनचे किती आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत म्हणजे त्याची व्हॅलन्सी 4 आहे कार्बनची. ओके, त्याच्यामध्ये एन म्हणजे काय, लोन पेअर आहे का, कार्बनवर कुठला लोन पेअर नसतो. बी म्हणजे काय, दॅट इज नंबर ऑफ बॉन्डिंग. बरं, नंबर ऑफ बॉन्डिंग म्हणजे त्याला किती बॉन्डिंग लागते, 8 इलेक्ट्रॉन लागते कंप्लीट व्हायसाठी. ओके, आणि ते जर आपण हे फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवलो तर या फॉर्म्युल्याचा आन्सर येतो 0. ओके, परत ऑक्सिजन 1 आणि 2 हे दोन्हीचं ऑक्सिजनचं आपण ज्यावेळेस बघतो त्याच्यामध्ये व्हॅलन्सी, एका ऑक्सिजनची व्हॅलन्सी 6 असते, मग त्याला ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती लागते, 2 इलेक्ट्रॉन लागतात. ओके, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती झाली, 2 झाली. नंबर ऑफ लोन पेअर जे आहेत त्याच्यामध्ये 4 आहेत, एक ऑक्सिजनमध्ये 2 आणि दुसऱ्या 2 ऑक्सिजनमध्ये 4, आणि बॉन्डिंग जे आहे ते 4 आहेत, म्हणजे ह्याची 2 बॉन्डिंग O1ची आणि O2ची 2 बॉन्डिंग. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवलो तर त्याची सुद्धा व्हॅल्यू होते 0, म्हणजे QF काय झाला 0 0 0, म्हणजे काय झाली त्याची फॉर्मल चार्ज आला त्याला 0. मग कॅल्क्युलेट कसं करतात तुम्ही, V मायनस N मायनस B डिवायडेड बाय 2. तर हे अशा पद्धतीने फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला काय येतो, फॉर्मल चार्ज डिटर्मिनेशन करता येत असतो. ओके, कळते. आता हे आपल्याला पुढल्या या फॉर्मल चार्जपेक्षा महत्त्वाचा आहे तो ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय. ओके, आता डाऊट असेल की बाबा सर आत्ताच आपण बघितलं की व्हॅलन्सी बी म्हणालात, ऑक्सिडेशन नंबर बी म्हणालात, ऑक्सिडेशन नंबर आणि व्हॅलन्सी दोन्ही सेम असतील का, मग नाही. ओके, मग काय डिफरन्स आहे व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन नंबरमध्ये. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्याचं ब्रेकडाऊन होणे आणि त्या ब्रेकडाऊनचं ओन चार्जमध्ये कन्वर्ट होणे. ओके, तर त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन नंबर. आता व्हॅलन्सी म्हणजे काय, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट, एखाद्या एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी. म्हणजे आता ऑक्सिजनची 2 आहे, 2 सोबत अटॅच होतं. तर दुसरं कार्बन आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. नायट्रोजन आहे, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे. अशी त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. तर काय म्हणतो व्हॅलन्सी म्हणजे काय, कंबायनिंग कॅपॅसिटी, म्हणजे किती कार्बनसोबत किती दुसऱ्या आयटमची कंबायनिंग होत असते त्याला आपण काय म्हणतो व्हॅलन्सी. तर ती व्हॅलन्सी कुठल्या फॉर्ममध्ये असते, होल नंबरमध्ये असते. होल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 असं जे नंबर असतात त्याला आपण म्हणतो होल नंबर. होल नंबर ओनली डझंट कॅरी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज. तर याच्यावर कुठलाच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होत नाही. ऑक्सिडेशनवर आपल्याला माहीत आहे, आपण आता बघणारच आहोत. ऑक्सिडेशनवर +1 -1 +2 -2 3 4 असं काही ऑक्सिडेशन स्टेट असतं. ओके, आता ऑक्सिडेशन नंबर इज म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट. बरं, ऑक्सिडेशन नंबर इज नथिंग बट दी ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर, इट इज इमॅजिनरी चार्ज ऑन द ॲटम इन सबस्टन्स वेअर ब्रोकन डाऊन इंटू आयन. ज्यावेळेस ते ब्रेकडाऊन होतं त्याच्यामध्ये जे ओन चार्ज तयार होतं त्याला आपण ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो. कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज. आता हे जे ऑक्सिडेशन नंबर आहे ते मे बी पॉझिटिव्ह चार्जमध्ये असू शकतं किंवा निगेटिव्ह चार्जमध्ये असतं. व्हॅलन्सी तसं नसतं. व्हॅलन्सीमध्ये फक्त होल नंबर असतं, 1 2 3 4 5, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज नसते. ओके, मग ऑक्सिडेशन नंबर म्हणजे सिम्पली इमॅजिनरी चार्ज असते जे ब्रेकडाऊन केल्याच्यानंतर त्याचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जमध्ये कन्वर्ट होत असतो. कधी +1 कधी +2 काहीही होत असतं. म्हणजेच दुसरा तो ऑक्सिडेशन नंबर व्हॅरीज फ्रॉम कंपाऊंड टू कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड ते कंपाऊंडमध्ये ह्याचं चार्ज वेगवेगळा असतो. बरं, म्हणजे समजा एका दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट झालं आहे, वॉटरसोबत झालं आहे, Hचं काहीतरी वेगळा चार्ज असेल, पर ऑक्साईडसोबत झाला आहे त्याचा Hचा वेगळा चार्ज असेल. इथं आपल्याला बघायचंच आहे. ओके, आता ऑक्सिजनच बघा. ऑक्सिजनला आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजनवर आपण काय करतो, ऑक्सिजनवर आपल्याला माहीत असलेलं टर्म, ऑक्सिजनवर आपण काय करतो, 2 चार्ज दाखवतो, 2 मायनस असं दाखवतो, म्हणजे 2 निगेटिव्ह आहेत असं दाखवतो. पण ज्या वेळेस आपण ऑक्सिजन हा पर ऑक्साईड आयनमध्ये बघतो तर पर ऑक्साईड आयनमध्ये -1 असतं आणि सुपर ऑक्साईडमध्ये काय असतं, फ्रॅक्शनमध्ये असतं, म्हणजे हाफमध्ये असतं, -हाफमध्ये असतं. ओके, त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन
नंबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इवन दो इन फ्रॅक्शनल 2, म्हणजे फ्रॅक्शनल नंबरमध्ये सुद्धा तो प्रेझेंट असतो. म्हणजे काय झाला, तो हाफ फॉर्ममध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. आता काही इथं दिलंय बघा मी तुम्हाला काही टर्म्स. आता इथं ऑक्सिडेशन नंबर्स आपल्याला बघायचे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड ॲटम कॅन डोनेट ऑर ॲक्सेप्ट टू फॉर्म अ बॉन्ड विथ अनदर ॲटम. ओके, म्हणजे अनदर ॲटमसोबत बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा बरेच इथं काही एक्झाम्पल दिले. आपल्याला पुढे काढायचं आहे प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काय येतो हे आपल्याला डिटरमाइन करायचं, म्हणजे बाय रूल्स यूज करायचं आपल्याला. ओके, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ॲटम कॅन डोनेट ऑर ॲक्सेप्ट दी जे बॉन्ड आहेत त्याला आपण सिम्पली काय म्हणलो, ऑक्सिडेशन नंबर डिटर्मिनेशनसाठी म्हणलो. तर हायड्रोजनवर कुठला ऑक्सिडेशन नंबर आहे, 0. काय, कारण हायड्रोजन हा न्यूट्रल स्टेटमध्ये आहे. त्याच्या आयनमध्ये कन्वर्ट झालं आहे का, आयनमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतरच आपल्याला सांगता येतो की तो काय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. आता कार्बन डायऑक्साईडमध्ये बघा, कार्बनवर +4 असतो, मी आत्ता सांगितलं. ऑक्सिजनवर आत्ता सांगितलं -2 असतं. नायट्रोजनवर +3 असतं. हायड्रोजनवर +-1 असतं. ओके, हे सगळेच आपल्याला टर्म्स बघायचे. आता बघा, सोडियम क्लोराईड आहे, सोडियम परऑक्साईड आहे. आता इथं हायड्रोजनवर -1 आहे. ओके, इथं सुद्धा इथं हायड्रोजनवर इथं जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजनवर -2 आहे आणि इथं जर ऑक्सिजन बघितला तर याच्यावर -1 आहे. म्हणजे कंपाऊंड टू कंपाऊंड काय होतो, ऑक्सिडेशन नंबर चेंज होत असतो. पण व्हॅलन्सी चेंज होते का, व्हॅलन्सी चेंज होत नाही. ओके, फक्त काय होतं, ऑक्सिडेशन नंबर चेंज होत असतं. H2SO4 आहे. एका एस आपल्याला समजा एका विचारलंय की फाइंड आउट दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ एस, तर त्यावेळेस कसं फाइंड आउट करायचं हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला, म्हणजे आता लेक्चरमध्ये आपण बघू. ओके, हे कळालं. तर सिम्पली ऑक्सिडेशन नंबर, व्हॅलन्सी, फॉर्मल चार्ज हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या. तर आता आपण नेक्स्ट टर्मकडे म्हणजेच डिटर्मिनेशनकडे जाऊ. ओके, आता डिटर्मिनेशन म्हणजे काय, सिम्पली ऑक्सिडेशन नंबर डिटर्मिनेशन म्हणजे काय, एक 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं शिकणार आहोत की काय असतो हा. ओके, सो ऑक्सिडेशन नंबर डिनोट्स द ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द एलिमेंट इन द कंपाऊंड. कसं डिटरमाइन केलं जातं, इज बेस्ड ऑन द सेट ऑफ रूल्स ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन अ कोव्हॅलंट बॉन्ड बिलॉंग्स एंटायरली टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. ओके, आता जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ते कोव्हॅलंट बॉन्डची जे बॉन्ड आहे ते इलेक्ट्रॉन पेअर आहे ते मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हकडे इलेक्ट्रॉन जात असतो. आपण बघितलं. लेट लर्न्स दी 6 रूल. What is the rules given for the oxidation number determination or oxidation state determination? Rule number 1. आता काय सांगते रूल नंबर 1? एलिमेंट इन द फ्री और अनकंबाइंड स्टेट each atoms bears an oxidation number is 0. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे 0. ओके, म्हणजे काय, ज्या कंपाऊंड्समध्ये ज्या एलिमेंटमध्ये फ्री किंवा अनकंबाइंड स्टेप असतो. म्हणजे फ्री स्टेट म्हणजे काय, ऑक्सिजन आपण लिहितो, सिंगल ऑक्सिजन लिहितो का, O2 लिहितो. हायड्रोजन म्हणजे एक H लिहितो का, नाही, H2 लिहितो. तर तसे काही H2, O2, Cl2, O3, P4, Na, Mg, Al हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ह्या सगळ्या कंपाऊंडचा ऑक्सिडेशन नंबर येतो 0. का येतो, कारण हे फ्री स्टेटमध्ये आहेत, अनकंबाइंड स्टेटमध्ये आहेत, कंबाईंड नाही. कोणासोबत जर कंबाईंड झालेले असतील, अनकंबाईंड म्हणजे काय, हे स्वतःसोबतच कंबाईंड झालेले आहेत. बरं, ह्यांनी जर दुसऱ्यासोबत कंबाईंड झाला असते, आपल्याला टर्म काय पाहिजे, एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. ओके, एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे आणि एक मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं, ब्रेकडाऊन होते. ब्रेकडाऊन कधी होणार आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲटम एक छोटा एक मोठा असला पाहिजे. याच्यामध्ये सगळे सेम आहेत म्हणून याच्यामध्ये ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस नाहीत. म्हणून याची काय जे व्हॅल्यू येते, म्हणजे सिम्पली जे ऑक्सिडेशन नंबर येतो तो काय येतो, 0 येतो. आता रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय सांगते, फॉर आयन कंपोज्ड ऑफ ओनली 1 ॲटम ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू चार्ज अँड आयन. आता बघा, आयन्स हा शब्द, आयन्स म्हणजे काय, त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे. तर ते ओनली 1 ॲटम असेल तर त्याचे जे ऑक्सिडेशन नंबर येतो तो ऑक्सिडेशन नंबर हे काय येत असतं, तर त्याच्या चार्जवर येत असतं. त्याचे जे काही चार्ज तयार होतं त्याला आपण सिम्पली ऑक्सिडेशन नंबर म्हणतो.
म्हणजे काय, आता सोडियम आहे, सोडियम एका क्लोराईडसोबत रिॲक्ट होतं. ओके, म्हणून Na+ चार्ज म्हणजे एक चार्ज येतो, Mg2+ येतं, Fe3+ येतं, Cl1- येतं आणि O2 2- येतं. म्हणजे काय होतं, इथं आयनमध्ये आलं तर ते आयनची आपण नंबर्स ऑफ आयन्स म्हणजे त्याचे काही चार्ज जितके आहेत तेवढेच आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. म्हणजे त्याच्यावर किती चार्ज आहेत, 2 असतील तर 2 पॉझिटिव्ह, 3 असतील तर 3 पॉझिटिव्ह, 4 असतील तर 4 पॉझिटिव्ह. ओके, हे झाला रूल नंबर 2. म्हणजे काय, इक्वल टू चार्ज ऑफ आयन. हा शब्द हा खूप इम्पॉर्टंट आहे, इक्वल टू चार्ज अँड आयन. म्हणजे त्या एलिमेंटच्या आयनच्या जेवढ्या काही चार्ज आहेत त्या चार्जला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. ओके, आता रूल नंबर 3 आहे, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज मोस्ट कंपाऊंड इज -2. ओके, म्हणजे ऑक्सिजनची जी काही मोस्ट ऑफ द कंपाऊंड म्हणजे जास्तीत जास्त कंपाऊंडवर त्याची जी ऑक्सिडेशन नंबर असतो तो असतो -2. ओके, आता काही एक्सेप्शन्स केस आहेत, बऱ्याच कंपाऊंड्समध्ये काय एक्सेप्शन्स असतात म्हणजे असतात. काय एक्सेप्शन्स म्हणजे, तर पॉलिॲटॉमिक आयन्स जे आहेत म्हणजे जे समजा ऑक्सिजन एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये असेल, O2 O3 किंवा सोडियम हायड्रोजन परऑक्साईड किंवा O2- मध्ये फॉर्मेशन असतो. ओके, तर एक्सेप्शन केस काय म्हणले रूल नंबर 3 मध्ये आपण काय म्हणले की ऑक्सिजनचा मोस्ट ऑफ द टाइम हे त्याचं ऑक्सिडेशन नंबर -2 असतं. ओके, पण काही कंपाऊंड्समध्ये काही एक्सेप्शन केस असतात. केमिस्ट्री म्हणजे एक्सेप्शन आला म्हणजे आला. ओके, काही एक्सेप्शन केसमध्ये काय होतं, परऑक्साईड H2O2 आता याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे ते -1 असतं. ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -2 असतं, पण परऑक्साईडचा आपल्याला बघायला गेलं तर -1 आहे. सुपर ऑक्साईड म्हणजे KiO2 असेल, RbO2 असेल तर याच्यामध्ये आपल्याला हे नंबर फ्रॅक्शनलमध्ये सुद्धा कन्वर्ट झालेले आपल्याला दिसतात. फ्रॅक्शनल म्हणजे काय, हाफमध्ये 1/2 3/4 असं म्हणतो ना आपण, तर त्याला काय म्हणतो फ्रॅक्शनल. म्हणजे हे फ्रॅक्शनलमध्ये सुद्धा कन्वर्ट होत असतं, म्हणजे -1/2 सुद्धा कन्वर्ट होत असतो. ओके, तर हे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. ह्याच्यामध्ये OF2 आहे, OF2 मध्ये ऑक्सिजन हा निगेटिव्ह चार्जच्या ऐवजी पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा क्रिएट करतो. म्हणजे मी ऑलरेडी आधी सांगितलं आत्ताच, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, ऑक्सिडेशन नंबर मे बी इन अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज or even there is a in fractional 2. ऑक्सिडेशन नंबर इज कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरीज, म्हणजे कंपाऊंड टू कंपाऊंडमध्ये वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला दिसून येतात. तर इथं ऑक्सिजनचा नंबर येतो OF2 मध्ये +2 आणि O2F2 मध्ये येतं +1. हे खूप रिअर केस आहेत. ओके, हे रिअरमध्ये एक्सेप्शनमध्ये मिळतात, पण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला काय येतं, ऑक्सिजन हा -2 मध्ये येतं. ओके, परत एकदा बघू आपण ऑक्सिडेशन नंबर डिटरमाइन कसं करतो आपण. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. ओके, डिटरमाइन कसं करतो, इट बेसिस ऑन द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड, इट एंटायर गोज टू द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे जात असतो. पहिला रूल काय सांगते की असे एलिमेंट्स ज्याच्यामध्ये फ्री किंवा अनकंबाईंड स्टेप आहेत किंवा स्वतःचे आयटम्स तयार करतात स्वतःच, म्हणजे काय सिम्पली H2 O2 O3 असे जे कंपाऊंड्स फॉर्मेशन होतात त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, दॅट इज दी अनकंबाईंड ऑर फ्री स्टेट असं म्हणतो. ओके, तर अशा कंपाऊंड्सचा ऑक्सिडेशन नंबर येतो 0, त्याच्यावर कुठलाच चार्ज नसतो, म्हणजे ते काय येतो 0. सेकंड रूल काय सांगते, जर त्या एलिमेंटचं आयनमध्ये कन्वर्ट झालं आणि त्याचे जे काही आयन्स आपल्याला दिसतात त्याचे काही चार्ज दिसतात, ते चार्ज म्हणजेच काय इज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे त्याच्यावर किती चार्ज असले तेवढे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. आता समजा सोडियम आहे, सोडियमवर 1 चार्ज आहे, मॅग्नेशियमवर 2 चार्ज आहे, आयर्नवर 3 चार्ज आहेत, क्लोराईडवर 1 चार्ज आहे, ऑक्सिजनवर 2 चार्ज आहे. म्हणजे चार्ज म्हणजे काय, हे चार्ज म्हणजे काय सांगते आपल्याला, ऑक्सिडेशन नंबर सांगते. ओके, ह्याचं 2, ह्याचे 3, ह्याचा 1, ह्याचा 2. ओके, म्हणजे -2 +3 +2 +1 हे काय सांगतं, त्याची चार्जची नंबर सांगतं, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर सांगतं. ओके, थर्ड रूलमध्ये काय म्हणलं आपण आता, थर्ड रूल ऑक्सिजनवर डिपेंडेंट आहे. असं लक्षात ठेवायचं की थर्ड रूल हा ऑक्सिजनवर डिपेंडेंट आहे. पहिला रूल काय सांगतो, अनकंबाईंड फ्री स्टेटबद्दल सांगतो. दुसरा कंपाऊंड काय सांगतो, आयन्सबद्दल सांगतो, म्हणजे ते आयन फॉर्ममध्ये असेल, आयनमध्ये जर असेल तर ते आयन म्हणजेच काय, चार्जच्या इक्वलमध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो म्हणून सांगायचं. ओके, आणि तिसरा ऑक्सिजन आहे, आणि ऑक्सिजनमध्ये एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्समध्ये
आपल्याला बघायला मिळतो की -2 असलेला कंपाऊंड कधी कधी -1 मध्ये जातो, कधी फ्रॅक्शनलमध्ये जातो, कधी कधी +2 मध्ये +1 मध्ये सुद्धा जात असतो. हे रिअर केसमध्ये हे सगळ्या गोष्टी घडत असतात. ओके, नेक्स्ट fourth rules. So here let only learns 6 rule for this identified the oxidation number of any element. Okay, fourth rule, then oxidation number of hydrogen in most compound is +1. आता आपल्याला माहित आहे ऑक्सिजनचा आपल्याला माहित आहे -2 आहे, तसंच हायड्रोजनचं सुद्धा आपल्याला माहित आहे की +1 आहे. ओके, म्हणजे हायड्रोजनचं ज्यावेळेस आपण ब्रेकडाऊन करतो, हायड्रोजनचं ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला त्याचा चार्ज हा +1 दिसतो, म्हणून आपण त्याला म्हणतो +1. काही एक्सेप्शन केस आहेत, प्रत्येक काही ना काही कुठल्या ना कुठल्या टर्म्समध्ये एक्सेप्शन्स असणार म्हणजे असणार. ओके, वेन इट इज बॉन्डेड टू मेटल सोबत जर बॉन्डेड झाला तर त्याच्यामध्ये जे चार्ज तयार होतो ते -1 होतं. म्हणजे काय झाला, +1चं कन्व्हर्जन -1 मध्ये झालं. ओके, तर मेटल म्हणजे कोणते आपल्याला माहित आहे बघा, एस ब्लॉक एलिमेंट आहे, ओके. एस ब्लॉक एलिमेंट आपल्याला माहित आहे, सॉरी एस ब्लॉक एलिमेंटमध्ये पहिला जो ग्रुप येतो त्याला काय म्हणतो, अल्कली मेटल्स आपण म्हणतो. अल्कली मेटल्स कोणते कोणते आले, लिथियम आलं, सोडियम आलं, पोटॅशियम आलं, ओके, कॅल्शियम आले, हे सगळेच मेटल्स आले. तर त्या अल्कली मेटल्स सोबत ज्यावेळेस हायड्रोजनची रिॲक्शन होत असते तर हायड्रोजनवर हे निगेटिव्ह चार्ज तयार होतो. का असं होतं, कारण हे डिपेंड अपॉन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मी आत्ताच सांगितलं की हे होल कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर डिपेंड आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड ज्याचा जास्त त्याच्याकडे मायनस चार्ज जातो, म्हणजे त्याच्याकडे गेन ऑफ इलेक्ट्रॉन गेनची टेंडन्सी जास्त असते. ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये आपण बघितलं आहे द टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमध्ये. ओके, आता पाचवा काय सांगतो, पाचवा रूल, हे पाचवा रूल डिपेंड आहे हॅलोजनवर. All halogens, all the compounds, fluoride has oxidation number -1. All halogens having the oxidation number is -1. Okay, fluorideचा किंवा all halogenचा काय -1 आहे. When they occurs in halide for ion, there is the compounds is simply nothing but the -1 फॉर्म मध्ये असतं. क्लोरीन, ब्रोमीन and iodine in combined oxygen have positive oxidation number. आता बऱ्याच वेळेस काय होतं, हे निगेटिव्ह चार्ज आपल्याला दिसतं. आता हे सुद्धा एक्सेप्शन केसमध्येच येतो की क्लोराईड जो आहे तो समजा जर हायड्रोजन सोबत म्हणजे ऑक्सिजन सोबत जर ॲड झाला तर पहिला कंपाऊंड आहे हायड्रोक्लोरस ॲसिड, त्याच्यामध्ये जे चार्ज ऑक्सिडेशन नंबर तयार होतं त्याच्यामध्ये +1. काही केसेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात की हे ऑक्सिडेशन नंबर चेंजेस झालेले. ओके, जसं आपण ऑक्सिजनचं बघितलं आत्ताच, ऑक्सिजनचं फ्री स्टेटमध्ये किंवा ऑक्सिजनचं आयन स्टेटमध्ये -2 असतं,